पण पेशी. पेशींची रचना आणि शेवटी काय झालं होतं आपलं ऊती. सुरुवातीला पेशी बघितल्या, त्यानंतर ऊती बघितल्या. ऊतीचे 4 प्रकार बघितले. बरोबर आहे. त्यातले 3 प्रकार आपण त्या दिवशी बघितलेले होते आणि एक शेवटचा प्रकार थोडासा राहिला होता. तो बघूयात आणि पुढील अभ्यासक्रम आपण बघूया. संयोजी ऊती 14 प्रकार आपल्याला राहिलेला होता आणि या संयोजी ऊतीलाच कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, कनेक्टिव्ह म्हणजे त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे बघा. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे जोडणारा, एकमेकांना जोडणारा. मग कशाला जोडतोय हा? काय जोडण्याचा प्रकार आहे? तर काय म्हणलेलं आहे, संयोजी ऊती इतर ऊतींना जोडणे. म्हणजे आपण बघा, किती प्रकार पाहिले एकूण? 4. ह्या प्रकाराला सोडून आणखीन किती प्रकार होते? 3 प्रकार. बरोबर आहे. चेताऊती होत्या, स्नायूऊती होत्या, अभिसृती होत्या. या सर्वांना जोडण्याचं काम, एकत्रित ठेवण्याचं काम. बरोबर आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आहेत. हं. ऊती कशा आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. पण सर्वांनाच जोडण्याचं काम. सर्वांमधला दुवा. लक्षात. तर कोण आहे? या संयोजी ऊती काम करतात. ठीक आहे. आणखीन काय करतात मग या संयोजी ऊती? शरीराचे भाग जोडण्याचे कार्य. आता ऊती तर ठीक आहे. ऊती तर जोडल्याच. त्याचसोबत शरीराचे भाग जोडणे, तसेच संपूर्ण शरीराला आकार देणे, तसेच शरीराला आधार देणे. आता या संयोजी ऊती आणि याचा परस्पर संबंध, आता आपण पुढचा जो भाग बघणार आहोत, स्केलेटल सिस्टम, अस्थिसंस्था. त्या ठिकाणी आपण सविस्तर त्याच्यामध्ये काय नेमकं आकार देणे, आधार देणे असं का म्हणलेलं आहे, हे पण आपल्याला तिथं लक्षात येईल. आणि तसंच पोषक द्रव्याचे वहन, रोगप्रतिकारक शक्तीला मदत, ही चरबी साठवण्याचे काम, आणखीन खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती इत्यादी कार्यात सुद्धा ते सहभागी होतात. या संयोजी ऊती नेमकं आढळतात कुठं? आढळतात कुठं? तर त्या आढळतात अस्थिमध्ये. अस्थी म्हणजे आपली हाडे. अस्थिबंधनं, हाडांना जोडण्याची जी बंधनं असतात, त्यांना त्यांना म्हणायचे अस्थिबंधनं, खुर्च्या. बरोबर आहे. आता हा सर्व भाग आपल्याला परत पुढील याच्यामध्ये पण बघायचा आहे. तो सविस्तर बघूया. आता या ठिकाणी आपले ऊती सर्व संपतात. 4 प्रकार संपतात ऊतींचे. आता या ऊती हाडांमध्ये सापडतात, म्हणून त्यांनी शरीराला आकार देणे, आधार देणे म्हणतो आपण. बरोबर आहे. कारण हाडं आपल्या शरीराला आकार देण्याचं काम करत असतात. हाडं आपल्या शरीराला आधार देण्याचं काम करत असतात. तर बघूया आता पुढचा भाग आपण काय आहे? हं. आता बऱ्याच संस्था ज्या आहेत, त्या आपल्या अभ्यासक्रमाला आहेत. त्याच्यापैकी पहिली संस्था आता आपण आज बघणार आहोत. बरोबर आहे. मग त्या संस्थेचं नाव आहे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो अस्थी. मस्क्युलो म्हणजे अस्थी. अ, 1 मिनिट हां, थोडंसं चुकीचं झालंय. मस्क्युलो म्हणजे स्नायू आणि स्केलेटल म्हणजे अस्थी. मागं-पुढं झाले ते. मस्क्युलोस्केलेटल सिस्टम या दोन्ही संस्थांविषयी आपल्याला इथं बघायचं आहे. आणि या दोन्ही संस्था एकमेकांशी निगडीत, एकमेकाला आधार देणाऱ्या, एकमेकांच्या पूरक आहेत. एकत्रितरित्या बघायच्या आहे. मग त्यातील एक संस्था आपण अगोदर बघूयात आणि दुसरी संस्था नंतर बघूयात. तर प्रथम आपल्याला अस्थी संस्था बघायची आहे. तर अस्थी संस्था म्हणजे काय? अस्थी नेमकं म्हणतात कशाला? बरोबर आहे. तर जे हाडे आहेत, आपल्या मानवी शरीरामध्ये हाडे आहेत, त्यांनाच
अस्थी असं म्हटलं जातं. आणि ज्या शास्त्रामध्ये अस्थींचा अभ्यास केला जातो, म्हणजे हाडांचा अभ्यास केला जातो, त्या शास्त्राला ऑस्टिओलॉजी असं सुद्धा संबोधलं जातं. बरोबर आहे. तर मग याची व्याख्या काय आहे अस्थिसंस्थेची? काय व्याख्या करता येईल आपल्याला? तर काय म्हणलेलं आहे बघा, तर शरीराला निश्चित आकार देऊन आणि आधार देणाऱ्या, तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला काय म्हणलेलं आहे? अस्थिसंस्था असं म्हणलेलं आहे. आता बघूया अर्थ काय काय निघतो त्याचा. तर निश्चित आकार म्हणले पहिल्यांदा बघा. बरोबर आहे. निश्चित आकार म्हणजे जर समजा आपल्या शरीरामध्ये हाडेच नसती, एकही हाड नसतं, तर आपलं शरीर कसं असतं हो? म्यूट कर, अनम्यूट करा अगोदर. अनम्यूट करा. अनम्यूट करून बोला. हां. आपलं जे हृदय आहे, जर अस्थिसंस्था नसलीच नसती, तर आपलं हं, जे हृदय आहे, किडनी आहे, हं, छोटं आतडं, मोठं आतडं यांच्यासाठी हं. जे काही नाजूक इंद्रियांसाठी जे कवच तयार झालेलं असतं हाडांचं, तर ते हं. कवचच राहिलं नसतं आणि अ, ते जे अवयव आहेत त्यांना दुखापत झाली असते. किंबहुना माणसाचं आयुष्य दुखापत कमी झालं असतं. हं? जसं की एखादा सापळा आहे, सांगाडा आहे किंवा एखादं झाड खाली जर पडत असलं, तर त्याला काय करतो आपण काठी लावतो. काठी लावून उभं करतो. बरोबर आहे. हं. किंवा या शरीरामध्ये अस्थिच नसल्या असत्या, तर शरीराला निश्चित आकारच नसला असता. बरोबर आहे. हो. हं. आकारच नसला असता आणि हे शरीर म्हणजे एक मांसाचा गोळा राहिला असता. बरोबर आहे. एक प्रकारचा मांसाचा गोळाच राहिला असता. एक 5-7 किलोचा किंवा जेवढ्या किलोचा असेल तेवढ्या किलोचा. पण आता डोक्यामध्ये कवटी आहे म्हणून आपल्या चेहऱ्याचा आकार गोलसर आहे. बरोबर आहे. हातामध्ये लांब हाडं आहेत. बरोबर आहे. छातीचा पिंजरा आहे. म्हणून छातीला वेगळाच आकार प्राप्त झालेला आहे. आपल्या हातांना वेगळाच आकार प्राप्त झालेला आहे. डोक्याला वेगळाच आकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार देण्याचं काम हे अस्थिसंस्था करत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर नुसता आकार असूनच भागतंय का? नाही. तर आधार देण्याचं सुद्धा काम ही अस्थिसंस्था करते. बरोबर आहे. आकार दिला ठीक आहे. त्यासोबत आधार देण्याचं काम आताच मी म्हणल्याप्रमाणे एखादं जर झाड झुकत असेल, तर त्याला आपण काठी लावून त्याला आधार देतो आणि उभं करतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील हाडं सुद्धा आपल्या शरीराला एक प्रकारचा आधार देतात. बरोबर आहे. जर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर शरीरामध्ये जे नाजूक अवयव आहेत, जसं की मेंदू आहे, फुफ्फुस आहेत, लहान आतडे आहेत, मोठे आतडे आहेत, किडन्या आहेत. हे सर्व अवयव कसे एकदम नाजूक अशा स्वरूपातील आहेत. मेंदू नाजूक आहे आणि तो कसा आहे कवटीमध्ये बसवलेला आहे. म्हणजे जेणेकरून त्याला लवकर इजा होणार नाही. बरोबर आहे. कवटीच नसती तर मेंदू जर नुसता राहिला असता आणि वरून त्वचेचं आवरण राहिलं असतं, तर उगा असं बुक्की जरी मारला असती तर तो आघात जो आहे तो मेंदूला झाला असता. बरोबर आहे. म्हणून मेंदूला सुरक्षित ठेवण्यासाठी कवटी आहे. हृदयाला, फुफ्फुसाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? छातीचा पिंजरा आहे. म्हणजेच तिसरी गोष्ट काय? तर नाजूक अवयवांना सुरक्षित ठेवण्याचं कार्य करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असं आपण म्हणतो. 2-3 गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आणखीन काय आहे बघूयात पुढे. हं. हां. बघा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर हाडे ही कशी असतात? मजबूत असतात. मजबूत आणि कठीण अशा स्वरूपामध्ये असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर हाडांची निर्मिती.
मग कशापासून होते? बरोबर आहे, की आपण सुरुवातीला अभ्यास केला पेशींचा आणि काय म्हणलं, सर्व शरीर हे कशानं बनलेलं आहे? पेशीनं बनलेलं आहे. मग त्यातील कोणताही भाग घ्या. केसाचा भाग घ्या, त्वचेचा घ्या किंवा मांसाचा घ्या किंवा हाडांचा घ्या. कोणताही जर भाग घेतला, तर तिथला भाग हा पेशींनीच बनलेला आहे. मग पेशींची रचना सुद्धा अस्थिपेशींनी झालेली आहे. कोणत्या पेशीने झालेली आहे? अस्थिपेशी. असं. आणि त्यालाच काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइट्स. त्याचे सुद्धा वेगवेगळे 4 प्रकार पडतात. मग बघूयात ह्या पेशी कशा दिसतात? ते पण आपण बघूया एका इमेजमध्ये. सर ते काय म्हणालात अस्थिपेशींना काय म्हणतात? एस्टिओ पेशी, एस्टिओसाइट का? ऑस्टिओसाइट्स. थांबा एक इमेज दाखवतो त्याच्यामध्ये पण आहे त्याची स्पेलिंग वगैरे. एक मिनिट हां. हां. आता याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा. बोन आणि बोन सेल्स. बरोबर आहे. आता याच्यामध्ये खालून 2 नंबरची जी पेशी आहे, ती ऑस्टिओसाइट म्हणून दिलेली आहे बघा. ही पेशींची वेगवेगळी रचना आणि पेशींचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणत्या पेशींचे? अस्थिपेशींचे प्रकार. तसंच खालचा जो प्रकार आहे, ऑस्टिओक्लास्ट नावाचा आहे आणि त्याच्या वरचा म्हणजे 3 नंबरचा, खालून 3 नंबरचा ऑस्टिओब्लास्ट नावाचा प्रकार आहे आणि 1 नंबरचा प्रकार जो आहे तो ऑस्टिओजेनिक सेल. म्हणजे असे वेगवेगळे रचनेनुसार किंवा कार्यानुसार, त्यांच्या कार्यानुसार असे वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथं अस्थिपेशींचे दिसून येतात. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन. अस्थिपेशी मग हाडे ही नुसती अस्थिपेशींनीच बनलेली आहेत का? तर नाही. अस्थिपेशी हा जैविक घटक झाला. बरोबर आहे. आणि त्याचसोबत कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट ही 2 खनिजं अस्थि निर्मितीमध्ये किंवा अस्थिच्या रचनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि कठीणपणा जो असतो, हाडांना आलेला कठीणपणा जो असतो, तो सुद्धा कॅल्शियममुळे आलेला असतो. बघा, एखादी व्यक्ती जर पडल्या-पडल्या जर हाड मोडत असेल, बघा एखादी व्यक्ती सहज जरी पडली पाय घसरून तरी तिचं हाड मोडतं. मग त्याला काय म्हणतात? की त्या व्यक्तीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे. किंवा सांधे दुखणं, मांसपेशीचं दुखणं किंवा हाडांचं दुखणं हे प्रकार सुद्धा कॅल्शियम कमी असल्यामुळं दुखतात. आणि दुखण्याचा जो प्रकार आहे, कंबर दुखणं, गुडघे दुखणं, घोटे दुखणं, हा प्रकार जास्तीत जास्त आपल्याला कोण्या वयामध्ये दिसून येतो? लहान वयात दिसतो का? नाही. तरुण वयात दिसतो का? नाही. तर वृद्ध लोकांमध्ये जास्त दिसून येतो. मग असं का? तर जसं-जसं आपलं वय वाढत जाईल, वाढत्या वयामुळं काय होतं, कॅल्शियम शोषून घेण्याचं प्रमाण सुद्धा कमी होत जातं. बरोबर आहे. त्यामुळं ह्या सांध्यांचं दुखणं किंवा हाडांचं दुखणं आपल्याला वयोवृद्धांमध्ये जास्त करून दिसायला लागतं. आणखीन दुसरा प्रकार आणखीन काय म्हणलेला आहे, तर इतर खनिजं म्हणजे काय? जसं की मॅग्नेशियम असेल, इतर खनिजं सुद्धा अस्थी बनण्यासाठी मदत करतात. ही झाली हाडांची रचना. बरोबर आहे. तर पुढचा काय आहे मग? तर अस्थी संस्थेमध्ये कोणकोणते भाग येतात? कोणकोणते भाग येतात? तर त्यामध्ये आहेत, एक आहे हाडे, दुसरं आहे सांधे, तिसरं आहे अस्थिबंधनं. त्यालाच काय म्हणलेलं आहे त्या अस्थिबंधनांना? लिगामेंट लिगा. किंवा टेंडॉन. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुर्च्या इत्यादींचा समावेश अस्थिसंस्थेमध्ये होतो. मग बघूयात एक-एक प्रकार आपण. हाडांचा प्रकार नंतर बघूयात. त्याच्या अगोदर सांधे. सांधे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहेत. बरोबर आहे. गुडघ्याचा सांधा, कोपऱ्यातील सांधा आणि तो प्रकार नंतर पुढे बघूयात. त्याच्या अगोदर आपल्याला अस्थिबंधनं म्हणजे हाडांना जोडून ठेवण्याचं कार्य कोण करतं? ते बघूयात. लिगामेंट आणि टेंडॉन हे कशाला म्हणतात ते बघूया.
बघा, तर पहिला जो पहिली जे चित्र आहे ते हाताचं आहे. हातातील हाडे आहेत. बरोबर आहे. हातातील हाडे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये असा पांढरट दोऱ्यासारखा, धाग्यांसारखा भाग दिसतोय. जसं दोरा गुंडाळून आपण एखाद्या गोष्टीला बांधून ठेवू, तशा प्रकारे. किंवा मनगटातील जो पांढरा भाग दिसतोय, तो भाग. तो कसा आहे? तो थोडासा मोठा आहे. पण जिथं-तिथं सांधे जशाप्रमाणे असतील, लहान, छोटे असतील, मोठे असतील, तिथे तशा-तशा प्रमाणे म्हणजे हाडाहाडांना बांधण्याचं काम. हाडाहाडांना बांधण्याचं काम करणारं किंवा करणाऱ्याला आपण तिथं लिगामेंट्स असं म्हणत असतो. पांढरट स्वरूपात असतात आणि अतिशय मजबूत अशा स्वरूपामध्ये असतात. दोऱ्यासारखे जसं दावं मजबूत असतं, त्याप्रमाणे हे मजबूत असतात आणि हाडांना एकमेकांना जोडून ठेवण्याचं कार्य करतात. आता हा झाला प्रकार हाडाहाडामधील जोड. दोन्हीतील फरक लक्षात ठेवायचा. आता दुसरा जो प्रकार आहे, तो कोणता आहे? टेंडॉन नावाचा प्रकार आहे. तर टेंडॉन म्हणजे काय? टेंडॉनला टेंडॉनला मराठीमध्ये काय म्हणतात सर? अ, 1 मिनिट हां. अस्थिबंधनं. अस्थिबंधनच म्हणतात त्याला पण अच्छा. किंवा आणखीन एक नाव आहे, मला आठवत नाही नेमकं. मी शेअर करतो तुम्हाला ते. हं. अस्थिबंधनं, कंडरा असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि खुर्च्या. अस्थिबंधनं? कंडरा आणि खुर्च्या 3 प्रकार. आता टेंडॉन नावाचा जो प्रकार आहे, तो कसा आहे, तर मांसपेशी त्या वरचा लालसर जो भाग आहे, तो काय आहे? मांसाचा भाग आहे. मांसपेशी. आणि खालचा हं. पांढरट भाग जो आहे, तो काय आहे? टेंडॉनचा भाग आहे. म्हणजे हा जोड कशा-कशातील आहे? मांसपेशी आणि हाड. मांसपेशी आणि हाडातील जोड. हाड. आणि लिगामेंटचा जोड कसा होता? हाडाहाडातील जोड. येते लक्षात, समजते का? म्हणजे लिगामेंटला 2 हाडांना असं बांधलेलं होतं. तर इथं हां, हां. मांसपेशी आणि हाड यांना बांधलेलं आहे. हां, हां. राइट. हं? मांसपेशीचा आणि हाडाचा जोड हं, आणि हं. लिगामेंट म्हणजे हाडाहाडातील जोड. 2 हाडं हं. एकत्र आली किंवा आणखीन एक इमेज दाखवतो मी त्याच्यामध्ये पण लक्षात येईल. एक मिनिट हां. एक मिनिट हां. डिस्कनेक्ट झालं होतं. हां. बाजूचा जो भाग आहे बघा, आता हा गुडघ्याचा सांधा आहे आणि हां. बाजूला जे पांढरट स्वरूपामध्ये दाखवलेला आहे, कडनं, तो भाग हा वेगळा आहे. आलं लक्षात? आणि वरून एक भाग आहे, म्हणजे बाजूचा भाग हाडाहाडांना एकत्र ठेवण्याचं काम करतोय. बरोबर आहे? म्हणजे तो दोन्ही जॉइंट लिगामेंट्स आहे आणि जो लाल भाग आणि त्याच्यामध्ये हाडांना जोडलेला जो पांढरा आहे तो टेंडॉन आहे. हां, हां, हां. अशा प्रकारे हां? 2 प्रकार. हां, हे 2 प्रकार. आता खुर्च्या, तिसरा भाग आणि परत तीच इमेज बघावी लागेल आपल्याला. खुर्च्या म्हणजे काय? दोन्ही हाडामधील घर्षण होऊ नये म्हणून
जी गादी म्हणू आपण, थोडक्यात काय म्हणू त्याला, गादी. दोन्ही हाडामध्ये जी गादी असते ती काय असते, खुर्च्या असते. आता हा गुडघ्याचा खालचा भाग आणि गुडघ्याचा हा वरचा भाग. बरं, हे दोन्ही हाडं एकमेकाला घर्षण करू नयेत. घर्षण करू नयेत म्हणून काय केलेलं आहे, निर्मिती कशी केलेली आहे, तर दोन्हीमध्ये एक प्रकारचा गादीसारखा भाग असतो. आणि हा एक भाग झाला. परत आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे हाडाचं जे टोक असतं वरचं, बरोबर आहे. हम्म. त्या हाडाचं वरचं जे टोक असतं ते पांढरं नसतं, किंवा त्याच्यावरती सुद्धा एक लेयर असते. त्याच्यावरती सुद्धा एक लेयर असते खुर्च्याची, आलं लक्षात. आणि याच्यावरती पण एक लेयर, आणि हे दोन्हीच्या मध्ये एक गादी, आलं लक्षात. अशा स्वरूपामध्ये जी रचना असते तिला म्हणायचं आपल्याला खुर्च्या. मग खुर्च्याचं कार्य काय आहे, सांधे हाडं एकमेकावरती घासू नयेत, घर्षण होऊ नये. ऐकू येते ना? येतं. माझं चित्र स्थिर होतंय मध्ये मध्ये, त्याच्यामुळं म्हणतोय मी. ठीक आहे, पुढे बघूया खुर्च्याचा भाग. आता बघा याच्यामध्ये दिसतोय आपल्याला पांढरा भाग, बरोबर आहे. दोन हाडाच्या मध्ये एक गादी स्वरूपामध्ये आहे. मिनेस्कस कार्टिलेज पॅड असं सुद्धा त्याचं नाव आहे. आणि हाडांच्या टोकाला पांढरट स्वरूपाचा एक भाग आहे, बरोबर आहे. आणि हम्म. हा एक प्रकार. हे दोन्ही प्रकार कशाचे आहेत, खुर्च्याचे आहेत किंवा कार्टिलेजचे आहेत. तो मग बघा आता हे सर्व कशामध्ये येतंय, खुर्च्यामध्ये. अस्थि संस्थेमध्ये, बरोबर आहे. हम्म. तर अस्थि संस्थेमध्ये अस्थिबंधन, त्याच्यामध्ये लिगामेंट, टेंडॉन आणि खुर्च्या एवढा भाग आपण पाहिलेला आहे. आता हाडे आणि सांधे हा पुढे बघूयात. तसेच आणखीन एक जे खालचं वाक्य आहे त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, की मानवी शरीरामध्ये प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडे असतात, तर नवजात बालकामध्ये हाडांची संख्या ही 300 असते. जसं जसं नवजात बालक हे मोठं मोठं होत जातं, तर ती हाडं जुळत जातात असं म्हणतात. आणि ती नंतर 206 अशा प्रकारामध्ये आहेत. ह्या 206 मध्ये सुद्धा काही शास्त्रज्ञांचं म्हणणं कमी जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. आता मग कोणकोणती हाडं आहेत शरीरामध्ये, तर खाली आपण हाडांची नावं आणि संख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिलं आहे कवटी, 8 हाडे. चेहरा, 14 हाडे. याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. पहिल्यांदा किती आहेत बघूयात, संख्या बघूयात. चेहऱ्याची 14, मनका 33 हाडे, बरगड्या 24 हाडे, छातीचं 1 हाड, आणि दोन्ही हातामधील हाडं 60, दोन्ही पायामधील हाडं 60, स्कॅपुला 2, कॉलर बोन 2, आणि हिप बोन हे सुद्धा थांबा. 2 आहे. काय म्हणलात? दोन्ही पाय 60-60. स्कॅपुला 2. हा, हात आणि पाय 60-60, स्कॅपुला 2, कॉलर बोन 2, आणि हिप बोन 2. हम्म. आता हा, बघूयात घेतलं. सविस्तर. हा, आता इमेज मध्ये बघूयात. हं. पहिला भाग आहे कवटीचा, बरोबर आहे. 22 हाडं. हम्म. आणि कवटीच्या पुढील भाग आहे हातांचा. त्याच्यामध्ये 64 सांगितलेले आहेत बघा. आपण हातामध्ये किती हाडामध्ये कवटीच्या 8 हाडांमध्ये सांगितली, 60. दोन्ही हातामध्ये मिळून 60. हा, काय म्हणलात? नाही, कवटीच्या ह्याच्यामध्ये 22 हातामध्ये, हाडं म्हणाले. हा, कवटी जी आहे पूर्ण कवटी. हम्म. आपण परत त्याचे आणखी प्रकार बघणार आहोत.
वरचा कवटीचा भाग 8 हाडांचा असतो आणि चेहऱ्याचा भाग 14 हाडांचा असतो. 8 आणि 14 हम्म. मिळून 22 हम्म. म्हणजे पूर्ण कवटी. हम्म. लक्षात. परत हो. ते सविस्तर आपण पुढे बघणार आहोत. आणि त्याच्या कवटीच्या पुढचा भाग आहे तो हातांचा आहे. बरोबर आहे. हम्म. त्याच्यामध्ये 64 हाडं दाखवलेली आहेत. आणि कवटीच्या खालचा भाग आहे तो व्हर्टिब्रल कॉलम किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो, मेरुदंड किंवा मणका किंवा स्पाइन अशी वेगवेगळी त्याला नावं आहेत. आणि त्याच्यामध्ये एकूण 33 हाडं आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पायांचा आणि दोन्ही पायामध्ये एकूण 62 अशा प्रकारे दाखवलेला आहे. आणि त्याच्या समोरचा जो भाग आहे तो छातीचा पिंजरा. त्याच्यामध्ये 25 अशा स्वरूपामध्ये आणि एकूण 206 दिलेला आहे. आता एक भाग बघूयात. कवटीचा भाग बघू. बघा, इथं आपल्याला कन्फ्युजन होत होतं. 2 भाग वेगळे करून दाखवलेत बघा. बरोबर आहे? खालचा हम्म. आता खालचे दात वगैरे त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. हॅलो. तो कशाचा आहे? हॅलो. 8 आहे. हां, सर बोला. तुमचं बोलणं मध्ये मध्ये स्किप होतंय बोलणं, हे येतच नाही ऐकायला. हो. मला पण तसंच होतंय. बघूया थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. जिथं ऐकू येत नाही तिथं मला सांगा, मी सांगतो परत. ते आता काय खालच्या दातांचं काय म्हणाले ते नाही कळलं. ते दातांचं जे खालचं. दातांचा जो भाग आहे, आपण म्हणलं बघा, तुम्ही काय म्हणलात 22 हाडं कसं काय? बरोबर आहे. हम्म. पूर्ण हम्म. कवटीमध्ये 22 होती आणि कवटीत हे दाताचा जो भाग आहे, ती हाडं कशाची आहेत? चेहऱ्याची. म्हणजे ती हम्म. 14 हाडं आहेत. आणि वरचा जो भाग आहे, वरचं जे चित्र आहे ते नुसत्या कवटीचं म्हणजे 2 भाग झाले कवटीचे. खालचा एक चेहऱ्याकडचा भाग आणि वरचा एक भाग अशा प्रकारे. आणि त्या कवटीमध्ये किती आहेत एकूण हाडं? 8 आपण सांगितलेली आहेत. बरोबर आहे. मग बघा, पहिल्यांदा समोरचा फ्रंटल लोब किंवा अ, मी सांगतो अगोदर तुम्हाला कसं-कसं आहे. बघा, फ्रंटल लोब म्हणजे हा भाग समोरचा. आलं लक्षात? हम्म. आणि भाग सांगतो मी अगोदर आणि एक मागलचा भाग इथला. हां, आपला छोटा मेंदू जिथं असतो तो भाग. बरोबर आहे. आणि साइडचा भाग, कानापासला भाग आणि वरचा भाग. बरोबर आहे? अशा प्रकारे. आता हा वरचा जो भाग आहे, तो पूर्ण एकच नाही. तर याच्यामध्ये जॉइंट आहे एक असा. बरोबर आहे? पूर्ण एकच नाही, तर तो असा आहे. वेगळे आहेत. 2 हाडं वेगळी आहेत, ती जॉइंटनं जुळालेली आहेत. आलं लक्षात? हम्म. आणि पुढचा एक भाग, मागचा एक भाग, वरचे 2 भाग आणि कानापासली बाजूचे 2 भाग. आले लक्षात? तर आलं. नावं सांगतो. हं. आता नावानिशी बघा. बघा, फ्रंटल बोन समोरचा कपाळाचा भाग, पॅरिएटल बोन म्हणजे वरचा छताचा भाग, ऑसिपिटल बोन म्हणजे खालचा छोटा मेंदू जिथं असतो तो भाग आणि टेम्पोरल बोन म्हणजे कानापासला बाजूचा. ही 2 हाडं झाली बघा. टेम्पोरल बोन किती असतील मग? 2 असतील. बरोबर आहे का? तिकडून एक आणि इकडून एक. कवटी एकच हाडाची नाही. कवटीमध्ये हे जे रेषा दाखवलेले आहेत, हे जॉइंट आहेत कवटीमधले. बरोबर आहे. हम्म. हे 8 हाडं या वेगवेगळ्या जॉइंटनी जोडलेली आहेत आणि
आपण त्याच्या पुढचा एक भाग आहे स्पिनॉइड बोन. स्पिनॉइड बोन म्हणजे हा भाग बघा, स्पिनॉइड बोन हा भाग. हे 2 भाग झाले. बरोबर आहे? 2 हाडं झाली. कानापसली पण 2 झाली. वरली पण 2 झाली. किती झाली बघा? बे-1 बे, 6. बे-2 4, बे-3 6, मागलचा 7 आणि पुढचा 8. 8 झाली कवटीतील. बरोबर आहे. आता त्याची फेशियल एकदा बघूया. नावं सांगा ना सर. फ्रंटल ठीक आहे. बोन, फ्रंटल बोन, ऑसिपिटल बोन, टेम्पोरल. एक मिनिट हा. फ्रंटल, ऑसिपिटल, टेम्पोरल, पेरियंटल आणि स्पिनॉइड. किंवा आम्ही नोट्स पाठवतो, त्याच्यामध्ये नावं असतील. हे सविस्तर नावं 5 त्याच्यामध्ये प्रकारचे सुद्धा. 5 प्रकारचे बोन झाले सर सगळे. त्याच्यामध्ये 8 भाग, 8 प्रकार. म्हणजे आता हे बाजूचे जे हाड आहे ना, हे डबल होतं की इकडे एक येतं. आता एकच नाव बघितलं आपण इथलं. बरोबर आहे? मग हेच हाड इकडं पण आहे. डबल. असं म्हणजे वाढतात ते. आलं लक्षात? नावं एक-एक येतात. नावं एक-एक येतात आणि नंतर ती वाढतात. एकाचे 2. आता हातातील हाडं म्हणलं. पुढे बघूया, लक्षात येतं आणखीन. आता फेशियल बोन, चेहऱ्यातील हाडं. वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवलेली आहेत. त्याच्यामुळं आपल्याला समजायला सुद्धा सोपं होईल. झायगोमॅटिक 2 म्हणजे हिरव्या कलरमध्ये दाखवलेले आहेत. त्यालाच आपण चिक बोन असं सुद्धा, म्हणजे गालाचे असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. नजल कॅव्हिटी म्हणजे नाकातील हाडे. नाकातील 2 वरच्या कलरची ही लॅक्रिमल हाडे. लॅक्रिमल म्हणजे कुठं? आता हे परत इमेज डिस्टर्ब होते. बघा, लॅक्रिमल म्हणजे इथं असतात बघा. इथं. ही लॅक्रिमल. अश्रुग्रंथी तिथं असतात. इथं लॅक्रिमल बोन्स. इथं हात जर लावला आपण, निब्बर लागतं बघा. जाणवतं. बरोबर आहे? हे चिक बोन 2. आले लक्षात? आणि मॅन्डिबल नावाचा खालचा भाग हा. आणि नसल्स मधले, आता ते दाखवता येणार नाहीत. नसल्स मधले, एक मिनिट, नसल्स मधले बघूयात कोणकोणते आहेत. तिथं परत वेगवेगळे भाग आहेत. नसल्स मध्ये नसल्स बोन म्हणून 2 आणि प्लॅटिन म्हणून 2 असे वेगवेगळे भाग आहेत. आणि ओमर नावाचा एक म्हणजे उभं हाड, नाकातील उभं हाड. असे हे नाकातील झाले. बरोबर आहे? आणि मॅक्झिला 2 भाग, पिवळ्या कलर मधील. पिवळ्या कलरचा जो आहे तो एकच भाग नाही, कारण मध्य भागामध्ये रेष दाखवलेली आहे बघा. नाकापासून दातापर्यंत आलेली रेष आहे, म्हणजे तो जॉइंट आहे. एकच हाड नाही ते. 2 हाडं एकत्र आलेली आहेत. म्हणजे मॅक्झिला किती झाले? 2 झाले. इकडचा एक आणि इकडचा एक. आणि मॅन्डिबल जो जांभळ्या कलरमध्ये दाखवलेला आहे तो खालचा. तो एकच हाड आहे. म्हणजे अशी फेशियल बोन किती झाली एकूण? 14 प्रकारची झाली. येते लक्षात? ठीक आहे. आता पुढे बघू. कवटीतील 22 हाडं आपली आता संपलेली आहेत. फेशियल बोन पण झाले, कवटी झाली. हो. म्हणजे हा भाग सहसा कसा धरला जातो? पूर्ण धरला जातो. बरोबर आहे. मग नंतर भाग पडतात. कवटीचा वरचा भाग आणि चेहऱ्याचा भाग. त्याच्यामुळं ही 8 आणि ही 14. परंतु
धरताना कसं धरलं जातं पूर्ण कवटीमध्ये 22 हाडं असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्ण हा भाग चेहऱ्याचा सगळं. हम्म. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर मेरुदंडाचा भाग बघूया. स्पाईनचा. एकूण किती आहेत त्याच्यामध्ये हाडं? 33 हाडं आहेत. बरोबर आहे. मग 33 हम्म. हाडांची विभागणी कशी आहे? 33 हाडांची विभागणी कशी आहे बघूया. बघा. विभागणी जी आहे, ती पहिली हाडं 7, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 5 आणि शेवटी 4 अशा प्रकारे त्याची विभागणी आहे. मानेतील जी हाडं आहेत, त्यांना सर्व्हायकल असं म्हटलं जातं. सर्व्हायकल व्हर्टिब्रा मानेतील हाडे आणि ती किती आहेत एकूण 7 म्हणजे पिवळ्या कलरमध्ये दाखवलेली आहेत बघा 7 हाडं. बरोबर आहे. त्याच्यानंतर खालचा भाग गुलाबी कलरचा, त्याला म्हणायचं आहे थोरॅसिक व्हर्टिब्रा म्हणजे छातीच्या पिंजऱ्याशी संलग्नित असणारी मागलची हाडं. त्याला ती एकूण किती आहेत? 12 आहेत. थोरॅसिक रिजनमध्ये 12 हाडं येतात आणि निळ्या कलरचा जो खालचा भाग आहे, तो आहे लुंबार व्हर्टिब्रा म्हणजे कमरेतील हाडे. त्याला काय म्हणायचं आहे? कमरेतील हाडे आणि ती किती आहेत एकूण? 5 आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर भगव्या कलरचा जो भाग आहे सॅक्रम नावाचा आणि तो आहे 5 हाडांचा भाग आणि कोसेक्स म्हणजे खालचा त्याच्यामध्ये परत 4 हाडं आहेत. म्हणजे हाडांची विभागणी अशा स्वरूपामध्ये आहे. बघा आता प्रत्यक्षपणे कसं सांगता येईल? मानेतील 7 बरोबर आहे. आणि यांची रचना कशी आहे? अशी एकावर एक ठेवलेली आहे. हम्म. आता ऐकायला येईना. बघा, लाकूड वाकतं का हो? लाकूड वाकतं का? वाकत नसतं. ते सरळ असतं. बरोबर आहे. ते पुढं वाकत नाही, मागं झुकत नाही, इकडं वाकत नाही, इकडं वाकत नाही, सरळ. आता हेच हाड जे आहे माझं, हे बघा, हे वाकतंय का मागं-पुढं? कुठंच वाकत नाही. मग रचना कशी केलेली आहे ईश्वरानं बघा. एक हाडासारखा भाग आहे का मेरुदंड म्हणजे? लाकडासारखा भाग आहे का? नाही. तर कसा आहे? एकावर एक ठेवलेले कांड्या म्हणजे जसं ऊसाच्या कांड्या असतात एकावर एक ठेवलेल्या, तशा. परंतु हा खालचा भाग, त्याच्यामध्ये गादी, परत त्याच्यावर दुसरा व्हर्टिब्रा, त्याच्यामध्ये गादी, परत तिसरा व्हर्टिब्रा असे एकावर एक रचलेले आहेत आणि सेपरेट आहेत ते, वेगवेगळे आहेत. परंतु मध्ये गादी आहे, कडनं अस्थिबंधनं आहेत. त्याच्यामुळं ते मजबूत असतात आणि एकावर एक ठेवल्यामुळं आपण पुढे वाकू शकतो, इकडं झुकू शकतो. जसं की स्प्रिंग बघा, स्प्रिंगची रचना सुद्धा कशी असते? एक-एक स्पायरल जे असतो बघा. एक-एक गोलाकार, एक-एक गोलाकार, एक-एक गोलाकार, गोलाकार, गोलाकार आणि चढलेली असते स्प्रिंग. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळंच आपण इकडं पण ती स्प्रिंग वाकवू शकतो, इकडं वाकवू शकतो, पुढे वाकवू शकतो. तसंच स्प्रिंगसारखा भाग म्हणायचा. व्हर्टिब्रा म्हणजे स्प्रिंगसारखा भाग, स्पाईनचा भाग. बरोबर आहे. त्याचे प्रकार बघितले मानेमध्ये 7 बरोबर आहे. आणि छातीच्या संलग्नित असलेले मागलचे 12 आणि कमरेतील 5 बरोबर आहे. खालचे आता बघू परत रचना बघूया. सर तुमचं तिची कशी दिसेना, आहे? तुम्ही पॉज. ते नाही दिसली स्क्रीन. 1 मिनिट हां. कॉल आला होता त्याच्यामुळे डिस्टर्ब झालं परत.
आता समोरून जर बघितलं तर हा कशा प्रकारचा दिसतो, म्हणजे 1 नंबरचं जे कॉलम आहे, 1 नंबरचं चित्र आहे आणि बाजूनं जर बघितलं, तर हे 2 नंबरचं दाखवलेलं आहे बघा. तशा प्रकारचा कॉलम आहे आणि मागून जर बघितलं, तर हे अशा प्रकारचं दिसतं. तिन्ही साइडने आपण बघितलेलं आहे. हे समोरून झालं, हे बाजूनं आणि हे मागून. बरोबर आहे. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता हा कॉलम जो आहे, स्पायनल कॉलम जो आहे, तो खाली थोडा मोठ्या स्वरूपात असतो. म्हणजे खालचे व्हर्टिब्रा हे कसे असतात? मोठे असतात. आकाराने थोडे मोठे असतात आणि त्याच्यापेक्षा वरचे थोडेसे लहान होतात. त्याच्यापेक्षा वरचे थोडेसे लहान होतात. त्याच्यापेक्षा वरचे लहान होतात. म्हणजे मोठे, छोटे, छोटे, छोटे. आपण उतरंड कशी लावतो? बरोबर आहे? उतरंड कशी लावतो? खाली मोठी घागर, त्याच्यावर छोटी, त्याच्यावर छोटी, त्याच्यावर छोटी. तशा प्रकारे आपला स्पायनल कॉलम आहे. खालचे व्हर्टिब्रा मोठे, आकाराने मोठे आणि वरचे व्हर्टिब्रा छोटे-छोटे होत जातात. मानेतील सगळ्यात छोटे आणि यांचं रचना कशी असते? कुलुपासारखी असते. कुलूप कसं असतं बघा, बरोबर आहे. पुढून गोलसर भाग, पुढून गोलसर चपटा भाग, भरीव भाग आणि मागे कुलपाची कडी ती. बरोबर आहे? कुलपाची कडी हम्म. आणि मधून काय असते? सांध असते म्हणजे वरून येणाऱ्या शिरा त्याच्यामधून जातात. आलं लक्षात? ही एका व्हर्टिब्राची रचना झाली. कुलपासारखी रचना असते. ठीक आहे. पुढे बघूयात परत. आणि दोन्ही व्हर्टिब्रामध्ये जी गादी असते, 1 मिनिट हां. ऐन वेळा पिक्चर्स हे इमेज सेव्ह केलेला सापडत नाही. दुसरीकडे जातात. किंवा दोन्ही व्हर्टिब्रामध्ये जो हा बघा चकतीसारखा भाग आहे. बरोबर आहे? दिसतोय का हा चकतीसारखा भाग? हो. पांढरी. हां. हां, पांढरी चकती बिस्किटासारखी. हम्म. बरोबर आहे. त्याला म्हणायचं डिस्क. काय म्हणायचंय? डिस्क डिस्क. किंवा मणक्यातील गादी. मराठीमध्ये काय म्हणतो? मणक्यातील गादी. इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण? डिस्क. डिस्क. म्हणजे दोन्ही व्हर्टिब्रा जे आहेत, दोन्ही व्हर्टिब्रा एकमेकावरती घासू नयेत किंवा शॉक ऑब्झर्व्हर सारखं काम करावं. त्यांनी शॉक ऑब्झर्व्हर सारखं काम करावं. आणि बघा बरेच वेळेस आपण असे पेशंट बघतो, की कमरेला बेल्ट लावलेला असतो. बरोबर आहे? का लावलेला असतो? किंवा मानेला बेल्ट लावलेला असतो. बरोबर आहे. मग त्यांना असं सांगितलेलं असतं अशा पेशंटना, की तुमची मणक्याची गादी सरकलेली आहे. काय म्हणतात? तुमची मणक्याची गादी सरकलेली आहे किंवा तुमची मणक्याची गादी दबलेली आहे. बरोबर आहे. मग हे काय असतं? सरकणं म्हणजे काय? तर बघा, ज्यावेळी आता त्याला कारणं पण असतात. मणक्याची गादी सरकणं किंवा मणक्याची गादी दबणं याची कारणं म्हणजे काय? तर जास्त ओझ्याची कामं, जी व्यक्ती वजन उचलते, म्हणजे जसं की हमाल बघा किंवा आडतीवरचा हमाल, पोते उचलतो सारखं, बरोबर आहे? किंवा डोक्यावर वजन घेणं किंवा वजन उचलणं, बरोबर आहे? वजन उचलणं सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे त्याला म्हणायचं आपण वज्याची कामं किंवा आणखीन एक दुसरा प्रकार म्हणजे वाकून केली जाणारी कामं. आता आपण झाडून काढतो. कसं काढतो? वाकून झाडून काढतो. बरोबर आहे. किंवा लिहितो. लिहिताना सुद्धा आपली मान कशी असते? खाली असते. म्हणजे इथले व्हर्टिब्रा किती आहेत? 7. इथले मणके किती आहेत? 7.
म्हणजे ते कसे होत आहेत, एकावर एक कॉम्प्रेशन होत आहेत. त्या गादीचं आपण ज्यावेळी पुढे बघतो किंवा पुढे वागतो किंवा वजन उचलतो, त्यावेळी मणक्यामधील गाद्या ह्या दबतात, कॉम्प्रेशन होतात. आलं लक्षात? जसा फुगा, फुग्यावर दाब आला, की तो फुगा दबतो आणि कडेनं पसरतो. बरोबर आहे? फुग्याला जर आपण दाबलं असं खाली, तर दबतो आणि कडनं पसरतो. बरोबर आहे. मग खाली बघून किंवा आपण मोबाईल कसं बघतो? खाली बघून किंवा कॉम्प्युटरवर केलं जाणारं काम खाली बघून. म्हणजे अशा लोकांचे मणके कुठले दबतील हो? इथले. इथल्या गाद्या त्यांच्या दबतील. बरोबर आहे. किंवा खाली बघून जे केलं जाणारं काम असतं, त्यावेळी मानेतील गाद्या मागे सरकतात. चकती जी असते 2 मणक्यामधील, ती चकती काय करते? मागे सरकते किंवा त्या कॉम्प्रेस होऊन बसतात, दबून बसतात. आलं लक्षात? आणि मग मागे सरकलं, की मागून जाणारी जी शीर असते, त्या शिरेवर कॉम्प्रेशन येतं. ती शिर दबते आणि जिथला मणका दबलेला आहे, तिथल्या भागामध्ये मग मुंग्या यायला लागतात. आता काही लोक काय म्हणतात, "माझ्या हातात मुंग्या येत आहेत. माझा हात जड पडत आहेत. माझा हात सुंद पडत आहे." मग काय? का झालं असेल? तर मागली जी नर्व्ह आहे, मणक्यातून गेलेली, नर्व्ह कुठून जाते? कुलपासारखा जो भाग सांगितला आपण मागचा जो कडीचा, त्याच्यामधून गेलेली असते आणि चकती मागं सरकल्यामुळं ती नर्व्ह दबते. आलं लक्षात? ते परत आहे आपल्याला आणखीन पुढे आहे ते. मेरुदंडाचा भाग समजला, याच्यामध्ये काही अडचण? नाही. ठीक आहे. 33 मणके आपण बघितलेले आहेत. आता त्याच्या पुढे छातीचा पिंजरा. छातीच्या पिंजऱ्यात किती हाडं आहेत? एकूण छातीची बरगड्या 24 आणि एक एक छातीचं हाड. म्हणजे एकूण 25. बघा, आता याच्यामध्ये आपण काउंट करू शकतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि एक 25 छातीचं हाड जे म्हणलं होतं आपण, बरोबर आहे? ते कुठलं हाड आहे? मधलं. बरोबर आहे? सर्व बरगड्या येऊन जिथे मिळतात, ते हाड म्हणजे 25वा हाड. बरोबर आहे? आणि अ, पहिल्यापासून आपण काउंट जर करत गेलो बघा, 7 नंबरपर्यंत. आता याला आपण काय म्हणतात? या हाडांना रिब असं म्हणतात. रिब्स. आणि एकूण रिब्स किती आहेत? एका बाजूला 12 आहेत. दुसऱ्या बाजूला 12 आहेत. 12 आणि 12 मिळून 24 होतात. बरोबर आहे? आता बघा, वरून जर आपण काउंट केलं, 7 हाडापर्यंत जाऊयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता ह्या 7 रिब्स ज्या आहेत, त्या सेपरेट मधल्या हाडाला जोडलेल्या आहेत बघा. स्वतंत्र. बरोबर आहे का? हो. एकट्या-एकट्या. एकटी आलेली आहे आणि पुढच्या हाडाला जोडलेली आहे. पण 7 हाडानंतर, 7 रिब्ज नंतर ज्या खालच्या आहेत, 8वी, 9वी, 10वी. आता ह्या ज्या आहेत, ह्या स्वतंत्र जोडलेल्या नाहीत. तर हा पांढरा जो भाग आहे, तो कशाचा आहे हो? सांगा, आपण बघितलेलं आहे आपण अस्थिसंस्थेमध्ये कोस्टल आहे आत्ताच. ते. नाही. लिगामेंट्स असेल ना सर ते. राइट. छान. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या भागानं त्या जोडलेल्या आहेत. आणि 7व्या रिबच्या नंतर ज्या खालच्या रिब्ज आहेत, त्या स्वतंत्रपणे न जुडता त्या एकत्रितपणे येऊन मधल्या हाडाला जोडलेल्या असतात. आणि 11वी रिब आणि 12वी, तर सगळ्यात शेवटी खालची रिब बघा, ती जोडलेली आहे का हो पुढच्या हाडाला? नाही. ती नाही. मागच्या. अर्धवट आहे. हां. हो. मागच्या स्पाइनला जोडलेल्या आहेत त्या.
बरोबर आहे. सर्वच रिब्स स्पाइनला जोडलेले असतात आणि खालची 11वी आणि 12वी जी रिब आहे, 11वी आणि 12वी ती पुढच्या हाडाला जोडलेली नसते. बरोबर आहे. म्हणून या अच्छा, 2 एकीकडचं ज्या रिब्स जोडलेलं आहेत. दाखवताय, काय म्हणलात? एकीकडचं जोडलेलं जोडलेल्या दाखवतंय, एकीकडचं नाही. नाही, नाही. त्या स्वतंत्र आहेत. हॅलो. तसं दिसत आहे याच्यामध्ये. हॅलो. हम्म हम्म हम्म. हा. स्वतंत्र आहेत. दिसत नाही आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही. अच्छा. कोणत्या शेवटच्या 11वी आणि 12वी हा हा लक्षात. हा. त्या स्वतंत्र हम्म आहेत. त्यांना स्वतंत्र असल्यामुळं तरंगत्या रिब्स असं सुद्धा म्हणलं जातं. हम्म. हा झाला छातीचा पिंजरा. त्याच्यानंतर छातीच्या पिंजऱ्यानंतर आपण हाताची हाडं बघूयात किती आहेत आणि कशी आहेत. हां, आता बघा. आता शेवटी आपण स्कॅपुला असं लिहिलेलं आहे. स्कॅपुला किती आहेत? 2 आणि कॉलर बोन हे पण किती आहेत? 2. स्कॅपुला म्हणजे काय? आपण हात मागं नेलं, की इथं भाग लागतो बघा हा. हात मागं असं नेले, की हा भाग लागतो हा. हा बघा, हा हा. हो, लागतो. असा भाग आहे असा एवढा. बरोबर आहे. दोन्हीकडून बघितलं तरी आपल्याला ते दिसतं. हा कशाचा भाग हम्म. आहे? हातासारखा असा. तो त्याला म्हणायचं आहे स्कॅप्युलर ब्लेड्स. स्कॅप्युलाची हाडं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर हे हाड जे कॉलर बोन इथं हात लावून बघा. हे समोरचं. हम्म. समोरचं जे हाड आहे, ते कोणतं आहे? कॉलर बोन. कॉलर. कॉलर बोन कॉलर बोन किती? 2. 2. इकडचं 1, इकडचं 1 आणि स्कॅपुला किती? 2. 2. इकडचं 1, इकडचं. बरोबर आहे. हम्म. आता हम्म. खांद्यापासून म्हणजे या सांध्यापासून आता हाताची रचना सुरू झाली. आता त्याच्यामध्ये परत बघा, हे दंडातील हाड 1 बरोबर आहे. पहिल्यांदा आपण इमेजमध्ये बघूया. मग प्रत्यक्ष मी सांगतो. म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा, दंडातील हाड किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्याला म्हणायचं आहे हम्म. ह्युमरस आणि दंडाच्या नंतर खालची हाडं किती आहेत? 2 आहेत. 2. त्याला अलीकडची करंगळीपासून करंगळीच्या संलग्नित असणारं म्हणजे अलीकडचं हाड त्याला म्हणायचं आहे अल्ना आणि जे अंगठ्याकडे असतं त्याला म्हणायचं आहे रेडियस. बघा, 3 मुख्य हाडं झाली. पहिलं दंडातील त्याला ह्युमरस म्हणायचं आहे. दुसरं अल्ना आणि रेडियस 2 हाडं खालची. आता हम्म. त्याच्यानंतर क्लिष्ट संरचना जी आहे, ती खालची संरचना थोडी क्लिष्ट आहे. आता आता वरची एकूण हाडं किती झाली? 3 3. झाली. हम्म. बरोबर? हां. आता मनगट. मनगटातील हाडं आता मी प्रत्यक्ष सांगतो बघा. मनगटातील हाडं 8 असतात. बरोबर आहे? इथं 8 हम्म. आणि तळहातात तळहातात 5. बघा हे हाडं. आपण हात लावून बघू शकतो बघा हे. ह्या रेषा ज्या आहेत, हम्म. ह्या रेषा बरोबर आहे? ह्या किती आहेत? 5. 5. बरोबर आहे? त्याच्यानंतर बोटाची पेरे एकूण किती आहेत? 3 एक 3 म्हणजे 3 चोक 12, 13 आणि 14 म्हणजे हे किती झाले? 14 हाडं. ही किती झाले? 5 आणि इथली किती झाली? 8 आणि इथली 2 आणि दंडातील 1 असे एकूण मिळून एका हातामध्ये 30 हाडं होतात. एका हातातील 30 हाडं आणि दोन्ही हातातून मिळून 60 हाडं. 60. बरोबर आहे? हं. आणखीन एक इमेज बघूयात.
तर बोटातील जे हाडं आहेत त्याला फॅलंजेस असं म्हणतात. काय म्हणतात? फॅलंजेस म्हणजे बोटातील पेरे, बरोबर आहे. आणि तळहातातील जे आहेत ती मेटाकार्पल्स असं म्हटलं जातं. ते एकूण किती आहेत? 5 आणि मनगटातील जे आहेत त्याला म्हटलं जातं कार्पल्स. कार्पल्स 8, मेटाकार्पल्स 5 आणि फॅलंजेस 14. अशी ही हातातील संरचना झाली. आता पायातील बघूयात. त्यांना काय म्हणतात सर? कशाला? तळहातातील हाडांना. तळातील मेटाकार्पल्स. कार्पल्स मनगटातील, मेटाकार्पल्स तळहातातील आणि फॅलंजेस बोटातील पेरे. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. पायातील हाडे. बघा. तर पहिलं जे हाड आहे लाल रंगामध्ये दाखवलेलं ते फिमर आहे आणि शरीरातील सर्वात लांब हाड असं म्हणून सुद्धा या हाडाची ओळख आहे फिमर. आणि पिवळं जे आहे म्हणजे बघा पिंडरीच्या ह्याच्या काय म्हणतात मांडीच्या खालचा भाग, मांडीच्या खालच्या भागामध्ये 2 हाडं, मध्ये 1 हाड. जसं की दंडामध्ये 1 हाड आणि त्याच्या खाली 2 हाडं होती तशीच रचना याची पण आहे. वरचं मांडीतलं हाड फिमर आहे आणि पिंडीतील 2 हाडं टिबिया आणि फिब्युला. आणि पॅटेला काय आहे तर वाटी आहे, गुडघ्यावरची वाटी. बरोबर आहे. तर आणि निळ्या म्हणजे जांभळ्या ह्याच्यामधील टार्सल्स म्हणजे घोट्यापसली हाडं ती किती आहेत? 7. मेटाटार्सल्स म्हणजे घोट्याच्या पुढची हाडं 5 आणि फॅलंजेस 14. अशी रचना आहे यांची पण. पॅट्युलाचं एकच हाड ना? पॅटिलाचं फिब्युला हा पॅटेला एकच. म्हणजे हे आहे वाटी आहे, गुडघ्यावरची वाटी. गोल गोल असते. म्हणजे एका पायामध्ये 30 हाडं, दोन्ही पायातील मिळून 60 हाडं. आणि सर्वात मोठं हाड हे फिमर म्हणजे मांडीतील हाड. हे फिमरचं हाड एक आता सर्वात मोठं हाड ना? हो 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 मानवी शरीरातील सर्वात मोठा हाड लांबीनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता एक भाग कोणता राहिला आपला हिपचा किंवा त्याला आपण पेल्विस असं सुद्धा म्हणत असतो. त्याच्यामध्ये एकच हाड आहे का? आता हा भाग बघा पेल्विसचा हाड किंवा हिप असं सुद्धा म्हणतात. ते मागलचं जे त्रिकोणी स्वरूपाचं बेज असणारा भाग आहे तो पेल्विसचा भाग नाही, तो मेरुदंडाचा भाग आहे, खालचा भाग. तो भाग आपण काढून टाकला असं आपण समजू. मग 2 भाग उरतात. आता पेल्विस मध्ये पुढे समोर एक चकती दिसत आहे निळ्या स्वरूपाची, बरोबर आहे. म्हणजे 2 हाडं एकत्रित जुळवून ठेवलेली आहेत तिथं. जॉइंट आहे तो. म्हणजे इकडचं एक हाड आणि इकडचं एक हाड. म्हणून आपण याच्यामध्ये काय म्हणलं 2 हाडं आहेत. पेल्विस मध्ये 2 हाडं आहेत असं म्हणलेलं आहे. आणि याची रचना म्हणजे अशी असते की स्त्रियांमध्ये हे जे हाड असतं हे थोडंसं मोठं असतं. रचनेनं थोडंसं मोठं असतं आणि पुरुषांमध्ये हे रचनेनं थोडंसं लहान असतं. हिप बोन्स. आणि छातीचा जो भाग आहे तो पुरुषामध्ये मोठा असतो आणि स्त्रियांमध्ये लहान असतो.
अशा स्वरूपामध्ये आपली अस्थिसंस्था इथं होते. बाकीचा जो भाग आहे, तो आपण पुढच्या तासामध्ये बघूया.